आई, हे बघ ना, मी काय काढलंय. ही मी आणि तू, आपण दोघं बागेत फुलं तोडतोय. हो हो शर्वरी बाळा, हा मला ऑफिसचं काम आहे. बाबा, तुम्ही पहा ना, मी काय काढलंय. शर्वरी, अभ्यास कर. हे चित्रकला वगैरे नंतर बघू. मला तर फक्त कौतुक हवं होतं. शर्वरी, एवढ्या छोट्या गोष्टींवर वेळ वाया घालू नकोस. अभ्यास कर. मी एवढं चुकीचं काय केलं आहे? मला तर फक्त सगळ्यांना चित्र दाखवायचं होतं. शर्वरी बाळा, मी फरशी पुसत आहे. तू जागेवरच बसून राहा. जागेवरून उठू नकोस. काकू, हे पहा, मी किती छान चित्र काढलंय. बाळा, मला खूप काम आहे, नंतर पाहते हा. अहो बाबा, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही जाऊन तुमच्या रूम मध्ये एका जागेवर बसा ना. बरं बाबा, जातो माझ्या रूम मध्ये. काय करते आमची शर्वरी? आजोबा, हे पहा, मी किती छान चित्र काढलंय. अरे वा, काय सुंदर चित्र काढलंय बाळा. पण याचा काय उपयोग? आई बाबांना हे आवडतच नाही. मी किती दाखवण्याचा प्रयत्न केला. तसं नसेल बाळा, त्यांना खूप कामे असतात. एक दिवस पाहतील ना तुझं चित्र. आजोबा, खरंच माझं चित्र पाहतील माझे आई बाबा? हो बाळा, कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलांचं कौतुकच हवं असतं. ते तुझं चित्र एक दिवस पाहून नक्कीच तुला शाबासकी देतील. शर्वरी, अभ्यास सोडून कसला गप्पा मारतेस आजी आजोबांसोबत? तुम्ही बिघडून ठेवलं हिला. हिच्या परीक्षेत मार्क सुद्धा कमी आले. हा सगळा तुमचा लाड आहे. अरे बाळा, कशी बोलते तुझ्या समोर तुझी बायको. आई, ती बरोबर बोलतीये. तुम्ही तिला काही सांगू नका. आम्ही तिचे आई वडील आहोत. तिला काय सांगायचंय ते आम्ही पाहून घेऊ. तुम्ही तिचे लाड करून तिला बिघडू नका. हात जोडतो तुम्हाला. असं बोलतात आपल्या आई वडिलांना. किमान तिच्या लहान वयाचा तरी विचार करायचा. तिला काय वाटेल? आई, आम्ही तुम्हाला काय कमी केलंय का? सांभाळतोयच ना. तुम्ही आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका प्लीज. काय हो, खूप शांत आहात. आपण मुलांच्या बालपणापासून ते त्यांना तळहाताच्या फोडासारखं जपतो, कारण ती आपली मुलं असतात. म्हणून नाहीतर एक आईवडिलांचं कर्तव्य असतं की त्यांना मोठं करण्यासाठी आपण जीवाचं रान करतो. ते मोठे व्हावे ही स्वप्ने पाहतो. आपली स्वप्ने पूर्ण होतात, पण आईवडिलांची स्वप्न मुलं पूर्ण करत नाहीत. त्यांच्या वैवाहिक जीवनात आईवडील त्यांना ओझं वाटू लागतात.
तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करून टेन्शन घेऊ नका. तब्येत बिघडेल परत. आपल्या नशिबातच असं लिहिलं असेल तर आपण तरी काय करणार आहोत. नशीब वगैरे काही नसतं. आपल्या संस्कारातच कुठेतरी कमी राहिली असेल. स्वतःच्या नातीला सुद्धा बोलायची परवानगी नाही. ती एकटी पडली आहे. तिला मायेच्या सावलीची गरज आहे. असं असून सुद्धा आपण नुसतं पाहत राहायचं. आपल्या मुलांना वाटतं की आपण तिचे लाड करून तिला बिघडवतोय. आता जे काही शेवटचे दिवस राहिले आहेत ते चांगले आनंदाने जगून जगाचा निरोप घेऊयात. चला घरी, आपली मुलं वाट पाहत असतील. काही नाही म्हटलं, सहज येऊन जावे. आमच्या आईने या परीक्षेत 95+ घेतली. यावेळी त्याला अमेरिकेला पाठवायचं आहे. तुमच्या आर्यांचं करिअर होईल म्हणजे आमच्या शर्वेचं मात्र पुढे काय होईल काय माहिती. तिचे अभ्यास सोडून बाकीचे उद्योग सुरू असतात. तिला कोणी सांगितलं तर ऐकत सुद्धा नाही कोणाचं. तुमच्या शर्वरीचं करिअर होईल असं मला वाटत नाही. हवं तर तसंच समजा. चला मी निघते. त्याचा मामा त्याला एअरपोर्टला घ्यायला गेला. बाय मिसेस कुलकर्णी. शर्वरी, तू एवढी शांत काय आज? घरच्यांना माझ्या कलेची, चित्रांची काही किंमतच वाटत नाही. मला असं वाटतं माझ्यात वेगळं टॅलेंटच नाही. अगं असं काय म्हणतेस? तू खूप छान चित्र काढतेस. आपल्या शिक्षकांना दाखव ना तुझं चित्र. ते नक्कीच तुझं कौतुक करतील. एक खरंच दाखवू करे? ते पाहतील माझं चित्र? हो, खरंच दाखव. ती पहा, शाळेची घंटा झाली. परिपाठ सुरू होतोय. चला मुलांनो, लवकर काढा गणिताच्या वह्या. काल मी तुम्हाला काही गणिताची उदाहरणे सोडून आणायला सांगितली होती. ती दाखवा आणि मॉनिटरने जमा करा. सर, मी काही चित्र काढली आहेत. ती पहा. शर्वरी, वेळ आहे का चित्र दाखवण्याची? चित्रकलेची वहीवंत कर आणि काय सांगितलेला गणिताचा गृहपाठ दाखव. तुझा सर्व गृहपाठ व्यवस्थित असतो. ठीक आहे, बस खाली. मुलांनो, आज आपण माझे स्वप्न या विषयावर चर्चा करणार आहोत. हे मला कोण सांगितले रे? तुमची स्वप्न कोणकोणती आहेत? मॅडम, मला चित्र काढायला खूप आवडतं. मला मोठ्यापणी चित्रकार व्हायचं आहे. वा, खूप छान. तुझे चित्र पाहू शकते का मी? वा, किती सुंदर. रंग, भावना, प्रेम सगळं दिसतं यात.
तू खरोखरच एक कलाकार आहे शर्वरी. शाळेत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत आपण सहभाग घ्यायला हवा, कारण इथूनच आपल्या व्यक्तिमत्वाला नवी दिशा मिळते. बाई, मला पण चित्र काढायला आवडतं, पण माझे आई बाबा मला आवडीने चित्र काढू देत नाहीत. सारखे म्हणतात अभ्यास कर म्हणून मागे लागतात. इतर वेळी तुम्ही तुमचे छंद जोपासायला काही हरकत नाही. मी तुमच्या पालकांना पालक सभेत समजावून सांगते. गुड मॉर्निंग. आजच्या मीटिंगमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या समस्या व शाळेच्या विकास यावर चर्चा करणार आहोत. कुणाला काही सांगायचं आहे का? मॅडम, आपल्या शाळेत एकटा 5वी मध्ये शर्वरी नावाची मुलगी आहे. हा, तिचं काय काय केलं तिने? ती खूप छान चित्र काढते. तिच्या चित्रात काहीतरी वेगळेपणा आहे. मी आणले आहेत तिचे चित्र, ही पहा. अहो मॅडम, या चित्रांचं काय घेऊन बसलात? मुले अभ्यास करत नाहीत आणि अभ्यास चुकवायचा म्हणून असले उद्योग करत असतात. या असल्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ आहे का? किती कामे आहेत. ऑनलाईन माहिती भरायला सांगितली आहे. UDI प्लस पण भरायचं राहिलं आहे. त्यातल्या त्यात निकाल कसला चाललाय आपल्या शाळेचा. जाधव सर, तुम्ही या शाळेचे एक जबाबदार शिक्षक आहात. असे बोलणं तुम्हाला शोभत नाही. पण मॅडम, जाधव सर, जसे भाषा विषय, गणित, विज्ञान हे विषय महत्त्वाचे आहेत, तसेच ऐच्छिक विषयही महत्त्वाचे आहेत. तुम्ही अगदी बरोबर बोलताय मॅडम. चित्रकला, गायन, नृत्य हे विषय विद्यार्थ्यांना खूप आवडतात, कारण यातच त्यांचे भावविश्व सामावलेले असते. आपण त्यांना वाट करून द्यायची असते. अशा विषयांना शाळेतूनच प्रोत्साहन दिले तर ते या गोष्टींना आपले करिअर म्हणून निवडू शकतात. वा शिंदे मॅडम, किती छान विचार आहेत तुमचे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत तिचे नाव नोंदवून तिच्या पालकांना कल्पना द्या. ओके मॅडम. बाईसाहेब, हे पहा, शर्वरीच्या पुस्तकात ही चिठ्ठी सापडली. माझं काम झालं आहे. मी जाऊ का? हॅलो, मिसेस कुलकर्णी बोलताय का? हो हो, बोला ना. मी शाळेतून शर्वरीची वर्ग शिक्षिका बोलतेय. काय केलं तिने? ओके, चालेल. ठेवू का? प्रिया आई बाबा, मला खेळणी नकोत, मोबाईल नको, फक्त तुमचं थोडं लक्ष हवं आहे. माझं जग छोटं आहे, पण त्यात प्रेमाची जागा मोठी आहे. काय सांगत होत्या मॅडम? त्यांनी शर्वरीच्या चित्रांचं खूप कौतुक केलं. त्या बोलल्या, ती खूप संवेदनशील आणि कल्पक आहे. आपण खरंच चुकतोय असं वाटतंय मला. हो हो, मलाही असंच वाटतंय. तिच्या भावनांना कधी समजूनच घेतलं नाही आपण आपल्या कामाच्या ओझ्याखाली तिच्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष केलं, म्हणून ती आपल्या समोर व्यक्तच झाली नाही. आपण तिला सतत ओरडत राहिलो. हो, बरोबर बोलतेस. तिला मायेचा स्पर्श हवा आहे. बाळा, माफ कर.
आम्ही तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष केलं. तुझं चित्र दाखव ना, आम्हाला पाहायचंय. आता खरंच पाहणार का? नक्कीच, तू आमचा अभिमान आहेस. आज जाणवलं आम्हाला. आम्ही मुले, आमचं जग रंगाने भरलं आहे. फक्त आमच्या भावना नाही का? कारण आमचं बालपण हेच खरं जगाचं सौंदर्य आहे. मुलांचं जग खूप छोटं असतं, पण त्यांची स्वप्ने खूप मोठी असतात. त्यांना फक्त थोडं प्रेम, थोडं कौतुक आणि थोडं त्यांचं ऐकून घ्यायला हवं. कारण त्यांचं भावविश्व हेच त्यांचं खरं जग आहे. मुलांच्या भावना समजून घ्या, त्यांना व्यक्त होऊ द्या. त्यांच्या छोट्या आनंदातूनच मोठं आयुष्य फुलतं. मुलांना वस्तूपेक्षा वेळ, प्रेम आणि समजूत अधिक हवी असते. कारण त्यांचं भावविश्व हेच त्यांचं खरं जग आहे. त्यांच्या भावविश्वाचा सन्मान करा, कारण तिथेच उद्याचा समाज घडतो.